चला मला मॅच जिंकली हस्ती स्पोर्ट सायबर संघाने. त्या मॅच मधला हिरो ठरलाय मुजम्मिल खान. मुजम्मिल खान मला तर मॅच चला समाधान काळे साहेब आपल्या हस्ते मला तर मॅचची जर्सी जाईल. चला एलिमिनेटर 1 चा मुकाबला या ठिकाणी. एका ठिकाणी जय दुर्गेश 11, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय एएलसी स्पोर्ट्स. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धाबा आल्या. समीर गोलंदाजी मार्क वरती एकमेकांसमोर खेळत असताना भरपूर प्रॅक्टिस केलंय. हो सुरेख चेंडू. प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. 4 बॉल 4 या ठिकाणी धावा आल्यात. चांगली गोलंदाजी राहिलाय समीरची. मात्र हिट मध्ये या ठिकाणी गडी होतोय बाद. विकास दसकर बॅक टू डिपार्ट. लास्ट बॉल 4 धावा फलकावरती आहेत. गणेश बिरमुले उर्फ ऑरो फलंदाजी मार्क वरती आलाय. ऑन साइडला मारला फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने आला होता. वेगाने फेकी सुद्धा केली होती परंतु या ठिकाणी 1 धाव रोखण्यासाठी अपयशी ठरलेले आहेत. दरम्यान पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीत 1 गडीच्या मोबदल्यानंतर 5 धावा फलकावरती जय दुर्गेश 11 संघ. चला पहिल्या षटकामध्ये 5 आल्या. 1 गडी बॅक टू टिपाड गेला. चांगली गोलंदाजी हाताळली समीरने. आणि नेक्स्ट बॉलर राहुल. ऑन साइडला मारलाय चेंडूवरती. क्षेत्ररक्षक आलाय वेगाने. 1 धाव या ठिकाणी घेण्यामध्ये यश प्राप्त करतात हे फलंदाज. 1 धावानिशी धावफलक 6 वरती जाऊन पोहोचलाय. चांगली फिल्डिंग ऑन साइडला आपण पाहतोय. विघ्नेश साकलतोडे स्ट्राइक एंड वरती आहे. ऑप्शनच्या भरपूर बाहेर असल्या कारण वाईटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. अवांतरने संघामध्ये वाढ केली जाते आणि 7वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावली गेलेली आहे. कोलडपाचे चेंडू सरळ बॅटीने मारला फटका. त्या ठिकाणी मोनूला अडवण्याचा कुठलाच चान्स नाहीये. चेंडू गेला 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्येचा ग्राफ या ठिकाणी थोडासा वाढलेला आहे. 11 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय आणि अजूनही या षटकामध्ये 4 चेंडू बाकी आहेत. आणि आता मात्र पहिला सरळ मारला. दुसरा आता मात्र या ठिकाणी पॉइंटच्या दिशेला मारला फटका. आणखीन 1 चौक.
धाव फलकावरती धावा 15. तीन बॉल 15 धावा. टोटल 9 चेंडूंमध्ये 15 धावा आल्यात. विघ्नेश साकलतोडे आता मात्र थोडा गेअर बदलतोय. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकतोय. पहिल्या मॅच मध्ये थोडासा अपयशी ठरला होता, परंतु आता मात्र मनामध्ये ठाणून घेतलंय की शेवटपर्यंत खेळणार आणि एक चांगली धावसंख्या सेट करणार. तर मात्र या ठिकाणी विकेट किपरनी पकडलाय झेल आणि विघ्नेश साकलतोड्याचा संपवलाय खेळ. लास्ट बॉल. 2 बॉल आहेत. स्वप्नील सर आलेत फलंदाजी मार्क वरती. या षटकाला 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनपर्यंत 15 धावा फलकावरती आहेत. महत्वाचे फलंदाज बॅक टू टिपाड गेलेत आणि आता मात्र स्वप्नील लेग स्टंपच्या बाहेर चेंडूला जाऊन दिला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय. एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ. 16 धावा फलकावरती. खोलो टप्प्यात चेंडूला ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. एकच धाव भेटल्या चेंडूवरती. 17 धावा फलकावरती. शेवटचा बॉल असेल या षटकातला. शेवटच्या चेंडूवरती गणेश स्ट्राइक एंड वरती आहे. स्वीप मारण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय बॅटीची वरची कडा लागली आणि चेंडू गेलाय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी झालाय बाद. भावेश पुणेकर यांच्याकडनं VPL साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद भावेश पुणेकर साहेब. चला वैभव आलेत तिसरं षटक टाकण्यासाठी. वैभव नवार दादा. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहत होते आणि आता मात्र गोलंदाजी टाकण्यासाठी आलेत. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. बॅटीची कडा लागून ऑन साइडला चेंडू गेलाय. फिल्डर उचलून फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केले. 118 18 धाव फलकावर करता पडणार चेंडू हसणार आहे. खोलवर टप्प्या चेंडू आणि त्या चेंडूला सरळ बॅटीने पाठवलाय 4 धावांसाठी. चौकार. चौकार आले. मात्र फाईन लेगच्या दिशेला चेंडू गेलाय. चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार येतोय अभिषेकच्या बॅटीतून. कव्हरच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. सिद्धार्थ राय चेंडूला अडवलाय.
एकच धाव घेतलाय चेंडूवरती. 27 धाव फलक जाऊन पोहोचलाय. हो लेग स्टंपच्या यस पंचांकडे लक्ष वेधून राहिलंय. वाईटचा इशारा पंचांनी दिलाय. 1+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड. 29 वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. 2 चेंडू अजूनही बाकी असतील. आणखीन एक लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंचांचा अजून एक वाईटचा इशारा. 30 धावा फलकावरती. तिसरा षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातले अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि हे षटक थोडस या ठिकाणी महागड ठरलंय. ऑन साइडला मारला फटका. फिल्डरला या ठिकाणी अडवण्याची कुठलीच संधी नाहीये. चेंडू जातो सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. चौतीस धावा फलकावरती. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. संत गतीने सुरुवात होती. विकेट पडत होते आणि आता मात्र स्विच हिट मार्क केलाय आणि चेंडूला पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांनीशी हे षटक मात्र या ठिकाणी संपलाय. फलक जाऊन पोहोचलाय 38 38 या धावावरती. षटक वैयक्तिक टाकण्यासाठी आलेला आहे समीर. 38 धावा फलकाती लगावल्यात. 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 12 चेंडू मध्ये निश्चितच आपण पाहायला गेलं तर 18 ते 20 धावा आल्या तर एक चांगली टोटल सेट केली जाऊ शकेल. समीरचा हा बॉल खोलवाप्याचा. ऑन साइडला मारला फटका. रन पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय स्वप्नील सरांना या ठिकाणी दुखापत झालंय. त्या कारणे रिटायर हर्ट म्हणून थोडंसं बाहेर जावं लागते त्यांना आणि त्याची जागा भरून करण्यासाठी फलंदाज येतोय जय. स्विच इट आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. शिव पटेल चांगल्या रीतीने चेंडू अडवला. फेकी सुद्धा केली आणि एकच धाव मिळाला या चेंडूवरती. 40 धाव फलकावती. आता मात्र स्वीप मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि मात्र या ठिकाणी चेंडूला स्वीपच्या सहारे पाठवून दिलाय सीमारेषे पार 4 धावांसाठी. अभिषेकच्या बॅटीतून येतोय आणखीन एक चौकार. या 4 धावांनी धावफलक 45 वरती पोहोचलाय. बॅटीची कडा
चेंडू गेलाय थर्डमॅन रिझन मध्ये. त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहेत. एकच धाव 46 धावा फलकावरती. सुरेख चेंडू हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला. एक धाव काढली आहे चेंडूवरती. दरम्यान चौथं षटक या ठिकाणी संपलंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा फलकावरती लगावल्यात. शेवटचं षटक बाकी आणि या षटकामध्ये 10 ते 12 धावा आल्या तर नक्कीच एक चांगली टोटल सेट केली जाऊ शकेल. परंतु या षटकामध्ये जर 7 ते 8 धावांपर्यंत थांबवलं तर नक्कीच जी सरासरी मोठी वाढत चाललेली आहे तिला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु हे 6 चेंडू दर्शवतील की या षटकामध्ये किती धावांचा टार्गेट सेट होऊ शकेल. आतापर्यंत 47 झाल्यात. 47. चारुदत्त देसाई गोलंदाजी मार्क वरती हे शेवटचं षटक टाकण्यासाठी. चारुदत्त पाटील आहे. कव्हरच्या दिशेला थोडासा क्षेत्ररक्षक थोडासा चाचपडलाय. पहिल्या चेंडूवरती 1 आलाय तर 48 धावा. 5 चेंडू बाकी आहेत आणि अभिनव आपण पाहतोय आज या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. बॅटिंगची एज थर्डमॅनला क्षेत्ररक्षक शिव पटेल. आतापर्यंत जे हळूवारपणे आलेले चेंडू सुरेख पद्धतीने अडवले. फेकी सुद्धा केली आणि त्या प्रत्येक चेंडूवरती फक्त ना फक्त एकच धाव आलेली होती. 49 धावा. ऑन साइडला मारला फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव घेतला या चेंडूवरती आणि 1 धावेवरतीच या ठिकाणी समाधान मानावं लागणार आहे. फिल्डिंग चांगली. आतापर्यंत पाहायला गेलं तर 3 चेंडू मध्ये फक्त ना फक्त 3च धावा आल्यात आणि चारुदत्तची आता आपण पाहायला गेलं तर जबरदस्त ओव्हर. आता मात्र खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती अभिनवने खेचून मारला फटका. गॅप मधून निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. 2 बॉल बाकी आहेत. 54 धावा फलकावरती. ऑन साइडला जबरदस्त हिट खेचून मारलाय. आणखीन एक चौकार येतोय अभिनवच्या बॅटीतून. अठ्ठावन्न धावा फलकावरती. लास्ट बॉल आहे. आणखीन एक चौकार. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी अभिनवची. 62 धावा फलकावरती लगावल्यात आणि 63 धावांचा टार्गेट येऊन राहिलंय एएलसी संघासाठी.
चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतो. येणारे 30 चेंडू 63 धावांचं आव्हान आहे. या अगोदर 64 होत्या, 3 धावेने पराभूत झाले होते. 44 धावांची ती पार्टनरशिप होती. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा खेळ करणं या वेळेला गरजेचं आहे. एलसी स्पोर्ट्स समय क्लासिक क्लब. तर दुसरीकडे जय दुर्गेश 11 आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल धावेने आता धावेंचा श्रीगणेश केला जातोय. 63 धावेंचं आव्हान धाफळकावर विशो. पंचांचं डिसिजन. टेक्निकल टीमची यावेळेला मदत घेतली जाते. आमचे टेक्निकल टीम ऑपरेटर मुन्ना जयस्वाल. रिप्ले टाकायचे मुन्ना. डिसिजन नॉट आउट. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धाफळकावर. 63 धावांचं आव्हान आहे. राहुल पुलेकर. दुसरीकडे चांगलं क्षेत्ररक्षण ब्रिजेश होता. यस, कमाल की फील्डिंग यहाँ पर दिखाई देती हुई. एक ही रन और स्विच हिट मारा है और गेंद गई 4 रनों के लिए. बॅटची कडा आणि एकच धाव भेटेल या चेंडूवरती. एक षटक आता या ठिकाणी संपलाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती. लास्ट बॉल आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 8 धावा धाफळकावर. असंच दृश्य दुसरीकडून देखील होतं. जय दुर्गेश 11 थोडासा ढासाळला होता, परंतु त्यानंतर ज्या प्रकारची अभिनवची खेळी होती, अगदी 12 चेंडू 38 धावेंची अफलातून खेळी आणि त्या बळावर 63 धावेंचं एक भला मोठं लक्ष धाफळकावर आहे. जय आहे यावेळेला, यंगस्टर आहे. दुसरीकडे 2 अनुभवाची सितारे आहेत. ह्या वेळेला का पहिला चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. मोनू बॅक टू द पार्ट. विकेट हासिल केलंय या ठिकाणी. धावसंख्येवरती सुद्धा रोख लगावला गेलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 8 धावांचं षटक आणि त्यानंतर जयनी आल्या विकेट हासिल केलंय. 63 धावांचा पल्ला गाठायचा आहे. तर ही सुरुवात आपण पाहायला गेलं तर एलसी संघाची खूप संथ आहे. बॅक टू बॅक दूसरा विकेट. एक 1.2 चेंडूंचा खेळ लगातारचा दुसरा. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातो चेंडू आणि ह्या षटकाराला अंडरआर्म क्रिकेटमध्ये क्षमा नाहीये. 1.2 चेंडूंचा खेळ 8 धावा धाफळकावर.
नवीन फलंदाज यावेळेला समीर कदम आहे. पहिला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा ब्रिजेश. क्या बात आहे. आज हितांश 11चे खेळाडू मैदानामध्ये स्वतःला झोकून देतात. एकीकडे अभिनव, दुसरीकडे ब्रिजेश. त्या प्रकारचा क्षेत्ररक्षण. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ 9 धावफलकावर येत असताना यावेळेला आखूड टप्प्याचा आहे. कुणाल मेहर होता. चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. प्रेशर आहे. आता येणारे प्रत्येक निर्धाव चेंडू खऱ्या अर्थाने एक भलं मोठं लक्ष धावफलकावर आहे. 63 धावेंचं एक मोठं आव्हान धावफलकावर आहे आणि त्या धावफलकांना कशा प्रकारे चेस केले जाईल यावर देखील नजर दिली जाईल. लोअर फुलटॉस पुन्हा एकदा तो प्रयत्न आहे. यावेळेला अक्षय पाटील होता. काय क्षेत्ररक्षण आहे. ब्रिजेश असेल, कुणाल असेल, अक्षय असेल, आज प्रभावित केले. राहुल पुळेकर एकाकी झुंज देतोय, एकाकी किल्ला लढवतोय, परंतु त्या प्रकारचे क्षेत्ररक्षण अगदी भिंत उभे आहे. 1 to go. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 10 धावा धावफलकावर आतापर्यंत जैन प्रभावित केले. लोअर फुलटॉस खोलवर टप्प्याचा चेंडू. त्रिफला उद्ध्वस्त. तिसरा गडी समीर. बॅक टू द पार्ट. क्या बात है. जबरदस्त गोलंदाजी का नजारा यहाँ पर. पहले फलंदाज बैटिंग करते हुए अभिनव ने कमाल किया और गेंदबाजी करते हुए जय ने आके जो पूरा रुख पलट दिया. 10 रन पे 3 विकेट. कुणाल आलाय गोलंदाजी मार्क वरती. खोलर टप्प्याच्या चेंडूला या ठिकाणी रनआउटची संधी हुकलेली आहे. एक धाव मिळाला. 11 धाव फलकावरती लगावल्यात. जयचं किफायती शतक. जबरदस्त गोलंदाजी. 3 विकेट हासिल केले आणि फक्त ना फक्त 2 धावांचं षटक. आणि त्याच कॉन्फिडन्स मध्ये आता मात्र कुणाल सुद्धा आलाय. पहिले 2 चेंडू हाताळ्यात. फक्त 2 धावा आतापर्यंत खर्ची पडलाय. ओहो, फील्डिंग एफर्ट को यहाँ पर पूरे मार्क दिए जाएंगे, लेकिन गेंद निकल गई है. 4 रन मिल चुके. धावा फलकावधी 16. ओहो, राहुलचे प्रयत्न या ठिकाणी असफल ठरत आहेत. राहुलला पूर्णतः बांधून ठेवलेला आहे. ब्रिजेशची फिल्डिंग, अक्षयची फिल्डिंग आणि अभिनवची फिल्डिंग जबरदस्त. स्विच हिट केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकच धाव घेण्याची संधी. 3 ओव्हर संपलेत. 18 धावा फलकावरती आणि आता 12 चेंडू आणि 45 धावांची गरज. विघ्नेश साकलतोडे गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिल्या चेंडूवरती एकच धाव आलाय. 19 धावा फलकावरती. 11 चेंडू 44 धावांची गरज. 11चे 11 चौकार ठोकणं गरजेचं आहे. सरळ बॅटीने खेळलेला फटका. एकही धाव नाही. 10 बॉल
44 धावांची गरज. ऑन साइडला मारलाय फिल्डर त्या ठिकाणी. ओ हो जबरदस्त आहे फाट. अभिनवनी या ठिकाणी अडवला जसा तसा, रिटर्न सुद्धा केला आणि रनआउटच्या रूपाने या ठिकाणी राहुलला परतावा लागला. जयेश वैती आलाय फलंदाजी मार्क वरती, नवीन फलंदाज. कोरडा टप्प्या चेंडू पुन्हा एकदा अभिनवकडे चेंडू. अभिनवने अडवलाय, रन घेण्याची संधी नाही. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा नक्कीच होईल पंचांकडनं. अवांतरने धावफलक 20 वरती. हळुवारपणे खेळलाय, 1 धाव घेतलंय. 2 चेंडू बाकी असतील. येस लास्ट बॉल. चला शेवटचं षटक टाकण्यासाठी जय. 41 धावांची गरज असेल. ब्रिजेश कडे चेंडू गेला तर नक्कीच त्या चेंडूंवरती धावा मिळणार नाही. ऑन साइडला चेंडू 4 धावांसाठी जातोय, पण भरपूर लेट आलाय. ज्या ठिकाणी चिडिया चूक गई खेद. आणखीन एक चौकार. चला टॉसला यायचं आहे. अनबिटेबल 3-9. कर्णधार रेडी राहायचं आहे. अनबिटेबल 3-9. कर्णधार या. जबरदस्त फिल्डिंग. कुणाल आहे या ठिकाणी, चेंडूला अडवतोय. ऑन साइडला चेंडू सीमारेषे पार 4 धावांसाठी, परंतु या ठिकाणी पुढच्या फेरीमध्ये एलिमिनेटर 1 खेळला. चला अनबिटेबल 3-9. कर्णधार या टॉस साठी आणि जयू दुर्गेश 11 संघ कर्णधार या टॉस साठी. चला अनबिटेबल 3-9 कर्णधार आपण यायचे आहेत. अजय पवार घाई करा प्लीज, उशीर होतोय. आणि पाठच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मिस्टर अभिनव नाईक. अभि आपण या. मान्यवरांच्या शुभ हस्ते मी विनंती करतोय, सन्माननीय दिलीप शर्मा सोनूभाई आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते. मनीष तिथून जर्सी द्यायची. अतिशय शानदार बहरदार खेळ. 36 धावींची खेळी 12 चेंडू मध्ये अफलातून खेळी. आणि त्या बळावर आपण पाहतोय प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच मिस्टर अभि. स्वागत नहीं करोगे आप हमारा?